गुड मॉर्निंग मुलांनो. कसे आहात? माझं नाव कुमारी गायत्री मोहनराव नळकंडे. मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्याची विद्यार्थिनी आणि मी तुम्हाला आता आपल्या 7वीचा गणित विषय शिकवणार आहे. त्यामधील माझा घटक आहे परिमिती व क्षेत्रफळ आणि उपघटक आहे पृष्ठफळ. तर आपण ते बघूया. तर मुलांनो, तुम्हाला आठवते का या अगोदरच्या तासिकेला आपण काय बघितलेलं होतं? आपण निरनिराळ्या भौमितिक आकृत्यांचा क्षेत्रफळ आणि परिमिती काढली होती. तुम्हाला आठवते का मुलांना, आपण मागच्या तासिकेला परिमितीचे सूत्र आठवतात का घेतलेल्या? आपण आयताची आणि चौरसाची परिमिती काढली होती आणि त्यानंतर क्षेत्रफळ पण काढलं होतं. तर आपण जर विचार केला तर त्या सगळ्या आकृत्या कशा होत्या? द्विमितीय आकृत्या होत्या. म्हणजे त्यांना दोनच साईड असतात, एक लांबी होती आणि एक रुंदी होती. आणि चौरसाला फक्त एक बाजू असते. तर आपण उजळणी म्हणून ते परिमिती बघून घेऊया एकदा. बघा, आपण काय बघितलं होतं? आयताची परिमिती बघितली होती. आयताची परिमिती काय असते? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. त्यानंतर आपण चौरसाची परिमिती बघितली होती. आठवते का कुणाला चौरसाच्या परिमितीचे सूत्र? मी तुम्हाला 2-2, 3-3 वेळा समजून सांगितलं होतं. ती काय असते? 4 गुणिले बाजू. त्यानंतर आपण क्षेत्रफळ बघितलं होतं. आपण त्यामध्ये आयताचे क्षेत्रफळ बघितले होते. आयताचे क्षेत्रफळ काय असते मुलांनो? अगदी बरोबर, लांबी गुणिले रुंदी. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय बघितले होते आपण? काय असते ते? बरोबर, बाजूचा वर्ग. मग मी तुम्हाला यावर स्वाध्याय दिला होता की तुम्ही यावरील उदाहरण सोडवून आणले का तुम्ही? व्हेरी गुड. आता आपल्याला हे सगळं बघितलेलं आहे आपण, आणि तुम्ही काय करायचं मुलांनो, याचं आपल्याला नेहमी काम पडणार आहे. ते एक छोटी बुक घ्यायची, त्यामध्ये आपण जे जे नवीन सूत्र बघतो ते सगळे त्या वहीत उतरवून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कधी काम पडलं
ती एक वही आपल्या जवळ असली तर त्यामध्ये सगळे सूत्र हजर राहतात. तर असं हे परिमिती आणि क्षेत्रफळ ह्या बघितल्या आपण. तर बघा, परिमिती आयताची बघितली होती परिमिती. तर आयत कसा असतो? आयताला दोनच बाजू असतात, एक लांबी असते आणि एक रुंदी असते. आणि जर चौरसाचं बघितलं आपण तर चौरसाला पण लांबी आणि एकच बाजू असते. म्हणजे म्हणजे हे पण लांबी असते, याला पण यल म्हणू शकतो, याला पण, कारण की त्याच्या चारही बाजू कशा असतात? सारख्या असतात. हे झाल्या द्विमितीय आकृत्या म्हणजे 2 डायमेन्शनल. आता बघायचंय आपल्याला मुलांना 3 डायमेन्शनल आकृत्या. बघा मुलांना, तुमच्या लक्षात येते का की आपल्या घरी आता आपण कुठे बाहेर वगैरे गेलो, कोणत्या यात्रेत वगैरे गेलो, तर आपण आपल्या आईला एक पझल घेऊन मागत असतो. सगळ्यांनाच आवडते ते पझल सॉल्व्ह करायला. असं एक क्यूब येतो, त्याचा पझल असतात. म्हणजे एका साईडला अशा 6 साईडला त्याच्या 6 कलर असतात आणि आपण काय करतो, ते फिरवतो इकडे तिकडे आणि ते बिघडल्यानंतर परत त्याला सगळे कलर एका पृष्ठावर यासाठी आपण ते खेळत असतो. तर बघा, त्याच्या सगळ्या बाजू कशा असतात? सेम असतात. तर तो कशाचा प्रकार झाला? क्यूबचा. तर अशा आपण आणखी काही वस्तू सांगू शकतो, जसे की बघा, आपण नेहमी म्हणतो आपल्या जर फ्रीज असते, त्या फ्रीजमध्ये आपल्याला आपण काय म्हणतो की आईस क्यूब. आईस क्यूब तुम्ही ऐकलं असेल ना शब्द? तर ते आईस क्यूब म्हटलं म्हणजे काय असते? त्या क्यूबचे सगळे आपण आपले जे ते कंटेनर असते क्यूब करायचं, त्याचे ते क्यूब, त्यामधल्या क्यूबचं सगळे लांबी, रुंदी, उंची सगळं सेम असते, म्हणून तो असा क्यूब असतो. आपण म्हणून त्याला क्यूब म्हणतो. त्यानंतर ते झालं समजा क्यूब. आता नंतर बघा क्यूबॉइड. ते क्यूबला मराठीत घन म्हणतात. आपण मराठीत यूज नाही करत ते, आपण त्याला क्यूबच म्हणतो. तर बघा, एक दुसरा प्रकार असतो त्रिमितीय आकृतीतला, तो म्हणजे इष्टिका चिती. आता इष्टिका चितीला इंग्लिशमध्ये क्यूबॉइड म्हणतात. तर इष्टिका चिती म्हणजे मुलांना बघा, आपल्या इथं आता आपण मोबाईल वगैरे सगळ्यांच्याच घरी आहेत. आपल्या मोबाईलचे बॉक्स बघितलेले असेल तुम्ही, ते सगळ्यांच्याच घरी आढळतात. मोबाईलचे बॉक्स म्हणा, का आणखी काही आपला मेकअप बॉक्स म्हणा, नाहीतर आपण कोणतीही वस्तू बाजारातून आणली तर ते कसं पृष्ठाच्या डब्यात येत असते, त्याला तो पण म्हणजे इष्टिका चितीच्याच आकाराचा असतो. आणखी काही वस्तू सांगू शकतो आपण आपल्या घरच्या, जसे की डबे झाले, आणखी अशा खूप साऱ्या वस्तू आपल्या घरी आढळतात. तर त्याला तो इष्टिका चितीचा आकार असतो. म्हणजे त्याची लांबी वेगळी असते, रुंदी वेगळी असते आणि उंची पण वेगळी असते. तर असे काही वस्तूंचे आपल्याला पृष्ठफळ बघायचं आहे. बघा, द्विमितीय आकृत्यांचं काय असते? द्विमितीय आकृत्यांचं क्षेत्रफळ असते. आणि ह्या जर त्रिमितीय आकृती असतात, त्रिमितीय आकृत्यांचे पृष्ठफळ असते. बघा, मी तुम्हाला एक आकृती दाखवते. हा बघा, हा मोबाईलचाच बॉक्स आहे. याला मी कव्हर लावून दिलेलं आहे, त्यावर पूर्ण लिहून घेतलेलं आहे. बघा, याला म्हणतात इष्टिका चिती. म्हणजे हा इष्टिका चिती आकाराचे आहे. इष्टिका चिती. आता बघा, आपण पृष्ठफळ बघा, त्याचं पृष्ठफळ म्हणजे काय असते की पृष्ठफळाची व्याख्या करायची झाली तर कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे त्या आकृतीचं काय असते? पृष्ठफळ असते. तर आपल्याला या त्रिमितीय आकृतीचं पृष्ठफळ काढायचं आहे. तर बघा, त्रिमितीय आकृतीचे काही गुणधर्म आहेत. बघा, त्यामध्ये काय असतात? 6 पृष्ठ असतात त्रिमितीय आकृतीमध्ये. आता ही इष्टिका चिती आहे, या इष्टिका चितीचं बघू. या इष्टिका चितीला 6 पृष्ठ आहेत. बघा, एक हा समोरचा आहे, त्याच्याच एक मागचा आहे, एक खालचा आहे, एक वरचा आहे, एक या साईडचा आहे आणि एक या साईडचा आहे. असे याला एकूण 6 पृष्ठे असतात. आणि तुम्ही जर लक्ष दिलं मुलांना तर बघा, हा जो 3 नंबरचा भाग आहे आणि हा 1 नंबरचा भाग आहे, हे दोन्ही कसे आहेत? सारखे आहेत. नंतर बघा, हा 2 नंबरचा भाग आहे आणि हा 4 नंबरचा भाग आहे. तर हे दोन कसे आहेत? सेम आहेत. आणि बघा, हा 6 नंबरचा आहे आणि हा 5 नंबरचा आहे, म्हणजे हे दोघं पण सेम आहेत. यावरून आपण काय सांगू शकतो मुलांना की इष्टिका चितीचे अमोरासमोरील भाग कसे असतात? सारखे असतात. ते भाग सारखे असतात, त्यांचा एरिया सारखा असतो, त्यांचे कोण पण सारखे असतात. तर हे झाले इष्टिका चितीचे पृष्ठे. याला 6 पृष्ठे असतात आणि अमोरासमोरील पृष्ठे सारखे असतात. आणि बघा, यामध्ये आणखी एक सांगू शकतो की आपण हे जे त्याचा कॉर्नर असतो तो त्या दोन्ही कडांना कसा असतो? लंब असतो. तर हे झाले इष्टिका चितीचे गुणधर्म. आता आपल्याला काय करायचं? इष्टिका चितीचं पृष्ठफळ काढायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
या सहाही पृष्ठांच्या क्षेत्रफळ काढावे लागेल आणि ते सगळे क्षेत्रफळ त्यांची ऍडिशन करावी लागेल. त्यानंतर आपण मग या इष्टिका चितीचे पृष्ठफळ काढू शकतो. आता त्याच प्रकारे नंतर आपल्याला एक दुसरा प्रकार आहे, त्यामध्ये क्यूब. आपण क्यूब बघितलं ना, तर बघा आपल्याला त्या क्यूब पण तो त्रिमितीय आकृती आहे, त्याचे पण आपल्याला काही गुणधर्म बघून घ्यायचे आहेत. बघा क्यूब म्हणजे काय असते मुलांना? क्यूबच्या गुणधर्मात पहिला गुणधर्म आहे की क्यूबची लांबी, रुंदी आणि उंची, हे बघा लांबी, रुंदी आणि उंची हे सगळे सारखे असतात. म्हणजे आता त्या इष्टिका चितीचे बघितले आपण, ते सगळे वेगवेगळे राहतात, पण क्यूबचे सगळे सेम असतात. त्याच्या जर एका बाजूला आपण यल म्हटलं तर ते त्याला 6 यल असे पृष्ठे असतील. तर हे सगळे चौरसाकार असतात. फक्त फरक तोच राहतो की त्याचं अंतर वेगळं असते, याचं अंतर सेम असते. तर याला म्हणतात क्यूब. आपण जे पझलचे उदाहरण बघितलं तो क्यूबचाच प्रकार आहे एक. तर बघा आपण आता त्याचे पृष्ठफळ बघू. अगोदर बघायचं आहे आपल्याला इष्टिका चितीचे पृष्ठफळ. बघा त्यासाठी आपल्याला आकृतीची आवश्यकता आहे. इष्टिका चितीची एक त्रिमितीय म्हणजे 3 डायमेन्शनल आकृती काढून घेते मी. बघा दिसतो हा बॉक्स टाइप दिसतो ना, तर याला नावे देऊन घेऊ आपण. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच. त्याचे जे कॉर्नर आहेत त्यांना आपण नावे देऊन दिली. आता बघा या पृष्ठफळाची, या इष्टिका चितीची लांबी घेऊ आपण यल, ही आहे रुंदी, याची रुंदी घेऊ बी, आणि ही आहे त्याची हाईट म्हणजे उंची, ती उंची घेऊ आपण एच. असे आपण याला नावे दिली आणि त्याला लांबी, रुंदी आणि उंची आखून घेतली. तर बघा आपण इष्टिका चितीचे जे गुणधर्म बघितले मुलांना, त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं की अमोरासमोरी पृष्ठांचं क्षेत्रफळ कसं असते? सारखं असते. तर आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे. पृष्ठफळाची व्याख्या बघितली आपण, तर काय होती की त्रिमितीय आकृतीच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळाची बेरीज, त्याला म्हणतात पृष्ठफळ. तर आपल्याला या सगळ्यांच्या पृष्ठफळांच्या क्षेत्रफळांची बेरीज करावी लागेल. तर बघा आपण अगोदर हा आयत घेऊ, म्हणजे हा पृष्ठ घेऊ ABCD, आणि त्याच्या समोरचा पृष्ठ कोणता आहे EFGH. तर या दोन पृष्ठांचं आपण क्षेत्रफळ काढून घेऊ अगोदर. ते सेम आहे म्हणून त्यांचं क्षेत्रफळ सारखंच येणार. बघा आयत ABCD चे क्षेत्रफळ बरोबर काय येणार? आयत EFGH चे क्षेत्रफळ. आणि ते काय येणार? आयताचं क्षेत्रफळ काय असते? लांबी गुणिले रुंदी. त्याची लांबी आहे L आणि याची रुंदी, या चौरसाचा जर विचार केला आपण तर याच्यात त्याची रुंदी दिलेली आहे H. तर बघा L इंटू H, L गुणिले H. हे झालं या समोरच्या ABCD पृष्ठाचं क्षेत्रफळ आणि EFGH लास्टच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ, ते दोन सारखं येणार. बघा आता आपल्याला काय करायचं आहे? दोन पृष्ठांचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे. तर आपल्याला या इकडल्या बाजूचा जे साईड आहे आणि इकडल्या बाजूची साईड आहे, त्या दोन पृष्ठांचं क्षेत्रफळ काढावं लागेल. तर बघा यामध्ये काय देऊ शकतो आपण? आयत. आता हा आयत घेऊ आपण
BFGC चे क्षेत्रफळ बरोबर कोणत्या पृष्ठाचं क्षेत्रफळ येणार, कोणती साईड येणार त्याची बघा, AEHD. AEHD चे क्षेत्रफळ. आणि त्याचं क्षेत्रफळ काय येणार, लांबी गुणिले रुंदी. आता यामध्ये बघू आपण लांबी काय दिलेली आहे. या आयताचा जर विचार केला आपण तर यामध्ये लांबी काय दिलेली आहे B आणि त्याची रुंदी काय दिलेली आहे H. तर बघा B गुणिला H हे झालं या दोघांचं क्षेत्रफळ. आता आपल्याला तिसरी साईड बघायची आहे. बघा आपण ही समोरची बघितली, हे मागची बघितली, त्या दोघांचं सेम येणार आहे. या साईडची बघितली आणि या साईडची बघितली, त्या दोघांचं सेम आहे. बघा आता आपल्याला हा जो वरचा पृष्ठ आहे AEFB आणि खालचा पृष्ठ कोणता आहे DHGC, या दोन पृष्ठांचे क्षेत्रफळ काढायचे. तर बघा वरचा आहे बघू आपण आयत, नाव काय त्याचं AEFB. AEFB चे क्षेत्रफळ बरोबर येणार आयत. त्याच्या समोरील पृष्ठ कोणतं आहे DHGC चे क्षेत्रफळ. आणि ते काय नाही मुलांना, त्या जर पृष्ठाचा विचार केला आपण तर त्यामध्ये काय दिलेलं आहे, त्याची लांबी दिलेली आहे L आणि रुंदी काय आहे त्याची B आहे. तर बघा याची लांबी L आणि याची रुंदी आहे यामध्ये B. बघा या प्रकारे आपण तीन पृष्ठाचे क्षेत्रफळ काढले, त्यावरून त्याच्या समोरील पृष्ठाचे क्षेत्रफळ सारखी असते तर त्या दोघांचं सेमच येणार. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण क्षेत्रफळांची काय करायची आहे ऍडिशन करायची आहे. त्यानंतरच आपल्याला त्या इष्टिका चितीचे पृष्ठफळ भेटणार. तर करू आपण, बघू ते. आपल्याला आता लिहायचं इष्टिका चितीचे पृष्ठफळ. बघा आपल्याला या आयताचं क्षेत्रफळ हा BFGC आणि AEHD यांचं क्षेत्रफळ आणि AEFB आणि DHGC या सगळ्यांचं क्षेत्रफळांची ऍडिशन करायची आहे. तर आपण एवढं लिहिल्यापेक्षा एक काम करू. बघा हा L × H दोघांचं हे आहे ना, LH आहे ना, तर ते 2 वेळा लिहून टाकू. L गुणिला H अधिक L गुणिला H म्हणजे हे झालं या दोन आयतांचं क्षेत्रफळ. त्याचप्रमाणे आणखी आपल्याला या दोघांचं क्षेत्रफळ पण ऍडिशन करायचं आहे. यांचं काय आहे B गुणिला H अधिक B गुणिला H अधिक, आता आपल्याला या दोघांचं क्षेत्रफळ ऍड करायचं. तर यांचं काय आहे L × B प्लस L × B. त्यावरून आपण काय लिहू शकतो बघा, हे L × H 2 वेळा आहे, B × H 2 वेळा आहे, L × B 2 वेळा आहे. तर आपण तो 2 बाहेर काढून घेऊ आपण आणि आतमध्ये काय राहणार, हे सगळे ऍडिशन मध्ये आहेत म्हणून ते इकडे तिकडे लिहिले तर चालते. बघा L × B BH आणि LH हे झाले इष्टिका चितीचे पृष्ठफळ. या
यावरून काढलं आपण इष्टिकाचे तिचे पृष्ठफळ. ते काय आलं मुलांनो? 2 × LB + BH + LH. तर हे लक्षात ठेवायचं. आता याच प्रकारे आपल्याला घनाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. ते एकदम इझी आहे मुलांना. हे लिहिलं का तुम्ही? तुम्ही जर नोट्स काढत असाल तर तुम्ही लिहू शकता. आणि जर तसं दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये, तुम्ही जर बुकमधून स्टडी करत असाल तर बुकमध्ये पण आहे हे. लिहायचं आहे का? बरं, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे घनाचं पृष्ठफळ. त्यासाठी आपण घनाची आकृती काढू. घनाच्या सर्व बाजू सारख्या असतात. हा झाला घन. आपण याला पण तसेच नाव देऊन देऊ. आणि याची बाजू घेऊ आपण L. आपण एकच बाजू काय घेतली तर याची सगळी लांबी, रुंदी आणि उंची बघा, हे पण L आहे, हे पण L आहे आणि उंची पण L आहे. तर याच्या सगळ्या बाजू सेम आहेत म्हणून आपण Lच घेतलं सगळ्यांना. तर आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे, घनाचे पृष्ठफळ. तर घनाचे पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला पृष्ठफळ काढायचं सूत्र तेच आहे आपलं, की सर्व त्याच्या क्षेत्रफळांच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची काय करायची आहे आपल्याला ऍडिशन करायची आहे. तर याचे सगळे पृष्ठ कसे असतात घनाचे सेम असतात, तर आपण त्यावरून लिहू शकतो. आता समजा आपण एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काढून घेतलं तर ते काय येणार मुलांना बघा. आपण ABCD या पृष्ठाचं घनफळ काढू. ABCD पृष्ठाचे क्षेत्रफळ. ते काय येणार मुलांना? आता ABCD काय आहे? हा चौरस आहे. त्या चौरसाचं क्षेत्रफळ काय असतो? बाजूचा वर्ग. अगदी बरोबर. तर त्याची बाजू काय आहे L आणि त्याचा वर्ग केला तर आपण L चा वर्ग येईल. ते सगळे सेम आहेत, तर आपण काय करायचं, एक एक लिहित बसायचं का आपण डायरेक्ट लिहू शकतो इथे. घनाचे क्षेत्रफळ घनाचे पृष्ठफळ. ते काय येणार? आता 6 बाजू आहेत त्याच्या, तर 6L चा वर्ग. हे झाले घनाचे क्षेत्रफळ, घनाचे पृष्ठफळ. आता आपण यावरील काही उदाहरणं बघू. इकडे लक्ष द्या बघा, आपल्याला काय दिलेलं आहे. समजा एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, त्यामध्ये दिलेलं आहे क्वेश्चन. आपल्याला लांबी दिलेली आहे 10, रुंदी दिलेली आहे 20 आणि उंची दिलेली आहे, लांबी घेऊ आपण 20, रुंदी घेऊ 10 आणि उंची घेऊ 5 सेंटीमीटर. तर यामध्ये लक्ष ठेवाल की आपल्याला जे युनिट देताना काय करायचं आपण, तर जे आपल्याला युनिट दिलेलं आहे
त्याचा क्यूब करायचा, म्हणजे सेंटीमीटर क्यूब लिहायचं इथे त्याचं आन्सर लिहिताना. मग आपले सूत्र काय आहे? इष्टिकाचितीचे घनफळ. आता हे आपल्याला दिलेलं आहे आणि यावरून विचारलेलं आहे की इष्टिकाचितीचे घनफळ काढा. तर आपण लिहून घ्यायचं अगोदर इष्टिकाचितीचे घनफळ, पृष्ठफळ. तर बघा त्याचं सूत्र काय होतं आपलं? 2 गुणिले LB BH अधिक LH. बघा 2, L किती दिलेलं आहे आपल्याला? 20 गुणिले B किती दिलेला आहे? 10 अधिक B दिलेला आहे 10, H दिलेला आहे 5 अधिक L ची व्हॅल्यू 5 गुणिले H ची व्हॅल्यू किती आहे? सॉरी, H ची व्हॅल्यू 5 आहे आणि L ची व्हॅल्यू 20 आहे. तर आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. अगोदर ब्रॅकेट मधलं पूर्ण सॉल्व करून घ्यायचं मुलांना. 20 गुणिले 10 किती होतात? 200 अधिक 10 गुणिले H ची व्हॅल्यू इथे 5 दिलेली आहे. 10 गुणिले 5 किती होतात? 50 अधिक इथे पण H ची व्हॅल्यू किती? 5 आहे. तर आणि 20 म्हणजे किती होतात? 100. तर याची ऍडिशन करायची आपण 2. हे किती होणार? 350 आणि याचा आन्सर येणार 700 सेंटीमीटर क्यूब. हे झालं इष्टिकाचितीचे पृष्ठफळ. समजलं मुलांना या उदाहरणावरून आपल्याला पृष्ठफळ कसं काढायचं आहे? तर हे झालं आपल्या इष्टिकाचितीच्या पृष्ठफळाचं एक उदाहरण. आता असंच आपण एक घनाच्या पृष्ठफळाचं उदाहरण बघू. तर बघा आपल्याला उदाहरणात काय दिलेलं राहते? आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे की घनाची बाजू दिलेली राहते. घनाची बाजू दिलेली राहते. तर त्यामध्ये आपल्याला समजा एक L म्हणून घनाची बाजू दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की घनाचे पृष्ठफळ काढा. बाजू दिलेली आहे समजा आपल्याला 5. तर यावरून आपण घनाचे पृष्ठफळ कसे काढू शकतो? इथे सूत्र वापरायचं आपल्या घनाच्या पृष्ठफळाचं. बरोबर, घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? 6L स्क्वेअर, 6 गुणिले L चा वर्ग. तर यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. 6 गुणिले L किती आहे? 5 आणि आपल्याला लिहायचं आहे 5 चा वर्ग. तर 6 गुणिले 5 चा वर्ग सांगा किती असतं? 5 चा वर्ग बरोबर 25. वर्ग किती पर्यंत पाठ आहेत तुमच्या? 10 पर्यंत. आता उद्या आणखी 5 पर्यंत म्हणजे 15 पर्यंत वर्ग पाठ करून आणायचे मी घेणार आहे. आठवणीनं पाठ करून आणायचे ते. आणि याचा जर गुणाकार केला तर किती होतो? 150. तर हे झालं घनाचं पृष्ठफळ. आता यानंतरच्या तासिकेला आपण यावरील काही शाब्दिक उदाहरणं बघूयात. म्हणजे त्यामध्ये दिलेलं राहते की एक भिंत रंगवण्यासाठी किंवा आणखी एक घर पूर्ण रंगवण्यासाठी इष्टिकाचिती च्या समजा आकाराचं घर आहे तर ते रंगवण्यासाठी आपल्याला किती कलर लागेल असं तसं असे त्यावरील उदाहरणे असतात. तर समजलं मुलांना हे? ठीक आहे, मग आता बाकीचं पुढच्या तासिकेला बघू आपण.